कुपवाडमध्ये दुहेरी हत्याकांड. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 12 तासात एका महिलेसह चौघांच्या आवळल्या मुसक्या. कुपवाड परिसरात सलग 2 खुनाच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली असून एका प्रकरणात पत्नीने साथीदारासह पतीची हत्या केली, तर दुसऱ्या घटनेत जुन्या वादातून मित्राने तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी सूरज दगडू केंगार व 24 राहणार कुपवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. दिनांक 5 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान कापशी प्लॉट येथील अलंकार कॉलनीत दत्तात्रय आळगीकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली. मयत दगडू सुखदेव केंगार वय 52 हे झोपेत असताना त्यांच्या पत्नी चबुताई केंगार हिने पती दारू पिऊन वारंवार त्रास देतो या कारणावरून ओळखीतील शाहरुख फारुख मकानदार याच्यासोबत संगनमत करून दोघांनी चाकूने पाय, पाठ व डोक्यावर वार करून त्याचा निर्घृण खून केला. दुसऱ्या घटनेत फिर्यादी रुपाली महादेव अपराज व 41 राहणारे बामनोली कुपवाड यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बामनोली परिसरात ही घटना घडली. मयत सचिन महादेव अपराज उर्फ माने वय 23 याचा आरोपी रोहन उर्फ शुभम शशिकांत वाघमोडे व सुनील दुधाळ यांच्यासोबत 4 दिवसापूर्वी वाद झाला होता. या वादातून दोघांनी कुऱ्हाड व फावड्यासारख्या हत्याराने सचिनच्या डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून केला. दोन्ही घटनांनंतर अनुक्रमे दिनांक 6 व 7 एप्रिल रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे व पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात हे करीत असून दोन्ही गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल दिनांक 6/4/2026 रोजी खुनाच्या घटना घडल्या असून त्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 84/26 अन्वये कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच गुन्ह्यामध्ये फिर्यादी मैताचे मुलगा सूरज दगडू केंगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला असून दाखल गुन्ह्यामधील मैताची पत्नी चबुताई दगडू केंगार व तिचा ओळखीचा साथीदार शाहरुख मकानदार असे 2 आरोपी काही तासातच ताब्यात घेण्यात आले व त्यांना अटक करून आज रोजी कोर्टामध्ये हजर करीत आहोत. तसेच त्यानंतर लगेचच गुन्हा रजिस्टर क्रमांक 85/26 कलम 103(1) अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यामध्ये रुपाली महादेव अपराध यांनी फिर्याद दिली असता त्यातील मयत नामे सचिन माने उर्फ अपराध हा मयत असून सदर घटना ही बामनोली कमानीजवळील एका देशी दारूच्या दुकानात घडली असून तेथील मयत सचिन माने यास रोहन वाघमोडे व सुनील दुधाळ या दोघांनी मिळून धारदार हत्याराने वार करून जखमी केले होते. त्यानंतर सचिन माने हे मयत झाले. सदर गुन्ह्यावरती पोलीस पथक गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस पथक लागलीच पोचले व तेथे घटनाची दखल घेण्यात आली. लगेचच पोलीस तपासाच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात येऊन वेगवेगळ्या टीम तपासासाठी पाठवण्यात आले असता तेही आरोपी अगदी 12 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. आज रोजी त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर करीत आहोत. अशा तऱ्हेने दोन्ही गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात आले असून त्यांना मान्य न्यायालयासमोर आज रोजी हजर करीत आहोत.